इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बडोदा JNPT महामार्गाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असतानाच आज सकाळी काम सुरू असताना क्रेन कोसळून मोठा अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मात्र यावर कंपनीचा अपघात झाकण्याचा प्रयत्न करते का असा प्रश्न उपस्थित होत आहे। बडोदा JNPT महामार्गाचं काम सध्या जोरात सुरू आहे। बदलापूर पूर्वेकडील खरवई जुवेली रोडवरील सह्याद्री मंगल कार्यालय चालू असलेल्या वडोदरा हायवेचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सकाळी 10:30च्या सुमारास क्रेन कोसळून मोठा अपघात झाला असून क्रेन अक्षरशः पूर्ण उलटी होऊन पाण्यात कोसळली आहे। यावेळी कोणाच्याही जीवितास कोणत्याही प्रकारचा धोका झाला नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे। मुख्य म्हणजे हा अपघात झाकण्याचे काम ठेकेदार कंपनीकडून सुरू असून कोणतीही काळजी न घेता सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता या ठिकाणी त्या हायवेचे काम सुरू असल्याने हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे। गेल्या 1.5-2 वर्षांपासून वडोदरा हायवेचे काम जोरात सुरू आहे। बदलापुरात सुरू असलेले हे काम SSE या खासगी कंपनीला देण्यात आले असून या ठिकाणी अनेक कामगार काम करत आहेत। मात्र आजच्या या निष्काळजीपणामुळे कोणाच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे।